जाणीव. म्हणून मी पहिल्यांदा त्या बाईची गोष्ट सांगितली की त्या सद्गुरूच्या अस्तित्वाची जाणीव होणं ही ती सिद्धी आहे. अहो काय मजा आहे. त्या बाईंना मी विचारलाय, मुद्दा राहायला सांगायचा की म्हणलं मग आता प्रपंचामध्ये त्यांचा मुलगा याला इंजिनिअरिंगला 2 वेळा नापास झाला, तर त्या काय म्हणाल्या, पूर्वीच जर असतं तर मला वाटलं असतं एवढे पैसे खर्च करतो, हॉस्टेलमध्ये राहायचा, एवढं हे होतं, काही नाही म्हणाल्या. इतकं शांतपणे हात वाटलं, त्यांची इच्छा अशी दिसते. म्हणून मी किती मला आश्चर्य वाटलं, म्हणाले मी का शांत कसे राहिले, काय बघा कसं तयारीच होतं नाही का. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात, ही युक्ती ज्याला साधली त्याला आत्मसिद्धी म्हणजे त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. मला हे फार गौण झालंय. याला की नाही इंग्लिश मध्ये इंटरनलाइज असं म्हणतात. गुरु इंटरनलाइज झाला. इंटरनल म्हणजे आतला, एक्सटर्नल इंटरनल. तर इंटरनलाइज म्हणजे जो गुरु मी आज बाहेर पाहतो तो माझ्या आतमध्ये स्थिर झाला. इंटरनलाइज. त्या बाईचं तसं झालं. तेव्हा आत्मसिद्धीचे तिथे अनुभव तयारचा, त्याच्या अस्तित्वाची जाणीव आतमध्ये त्याला होते. म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा, तो अपवर्गाची राणीवा अलंकारी जे. अपवर्ग म्हणजे मोक्ष, बरं का. अपवर्ग हा मोक्ष म्हटल्यानंतर त्याचं राज्यपद, राणीवा म्हणजे राज्यपद, त्या राज्यपदाला अलंकार होतो. हा युक्तीचे निमापे विजय करणारा योगी त्या अभ्यासामुळे एक मोक्षाला अलंकारासारखा होतो. याचा अर्थ तो शोभून दिसतो, मोक्ष पदवीला शोभून दिसतो. आणि सदैव शब्द घातलाय त्याने. बर, आता थोडं थांबा आपण. त्याने काय सांगितलं, आहार अमक करा, तमक करा, हे करा, ते करा. काय आहे तुम्ही असा एक विचार करा बरं का, की समजा आपल्या समाजात बंधन गेलं, सगळं उच्छृंखल झाले. म्हणजे कोणाही व्यक्तीला कसलंही बंधन नाही, सामाजिक नाही, राजकीय नाही, आर्थिक नाही, नैतिक नाही, परमार्थ तर जाऊच द्या, आध्यात्मिक नाही. काय होईल समाजाचं? हे विचार करा आपण. अहो सध्या अमेरिकेमध्ये स्त्री पुरुषाच्या संबंधाला मर्यादा राहिलेली नाही. काय सांगू तुम्हाला, म्हणजे कोणी कसं वागावं याला काही मर्यादा आहे का काही? महाराजांचं वाक्य खरं झालं. समाज असा होईल की माणसं गुरासारखा विषय भोगतील, गुरासारखा विषय भोगतील. आणि मी वाचलं याच्यामध्ये पेपर मध्ये की एका एअरपोर्टवर एक नवरा बायको सगळ्यांच्या देखत त्यांनी विषय भोगला. काय असेल मला सांगा, म्हणजे किती कठीण प्रसंग आहे हा. तर हे पैशाच्या बाबतीत तसंच, कुणी कसा पैसा मिळवावा याला काही मर्यादा, कुणी कसं राहावं याला काही मर्यादा नाही का आहे. म्हणजे समाज काय होईल समाजाचं नाही. तुम्हीच कबूल करताना असं जो मनुष्य राहिला तो पशुपेक्षा हीन हो. पशु तरी ऋतुकाळ गमन नेमस्त असं नाथाने म्हटलेलं आहे. तो ऋतुकालाच्या वर जायचा नाही विषय भोगायला. माणसाचं म्हणजे काय, सगळं तसं. मग जर हे असं आहे तर माणसाच्या जीवनाला बंधन पाहिजे. हे सोशल फिलॉसॉफी म्हणजे सामाजिक तत्वज्ञानामध्ये आरंभीच आपण सांगतो, समाज केव्हा बनतो, ज्या वेळेला लोक जमून म्हणतात की नाही हे बंधन पाहिजे, त्यावेळेला समाज निर्माण होतो. हे केव्हा निघतं की लग्न संस्था केव्हा निर्माण झाली, तेव्हा आपल्याकडे पौराणिक कल्पना अशी आहे की जेव्हा सगळे अनावर झाला विषय आणि काहीच राहिलं, याचं बाप कोण, याची आई कोण, काही बेपत्ता राहायला लागलं, काही कुटुंब संस्थेला अर्थ राहिला नाही, त्यावेळेला ऋषी मुनीने एकत्र जमून नाही बुवा याला काही बंधन पाहिजे म्हणून लग्न संस्था निर्माण झाली. बरं का, म्हणजे बंधनच घातलं ना. बरं का, त्यामध्ये बर्नर्ड शॉने एक शब्द प्रयोग केलाय. तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आज पण हे सांगतो आम्ही. बरं का, तो काय म्हणतो, व्हॉट इज मॅरेज? इट इज लीगल प्रॉस्टिट्यूशन. बरं का, विलक्षणच होता पण एका मताने खरं आहे. महाराजांचं फार दृष्टांत छान आहे हा. त्याचं म्हणणं खरंच आहे बरं का.
माणसाला, स्त्रीला, पुरुषाला विषय भोगायचा आहे. पण कोणाजवळही केव्हाही विषय भोगणं म्हणजे त्याला काही अर्थच नाही. मग त्याला एक बंधन पाहिजे, म्हणून ते लिगल प्रॉस्टिट्यूशन. बरं का? तर महाराज म्हणाले, एक म्हातारा मनुष्य आहे, त्याला काठीशिवाय चालता येत नाही. हे जसं तसं त्याला विषय भोगायला सँक्शन पाहिजे, मंजुरी पाहिजे, म्हणून म्हणाले लग्न संस्था काढलेली आहे. बरं का? आणि त्यात सुद्धा मर्यादा सांगतो. याला काय झालं, लोकमान्य सिंहगड चढत होते, वय झालेलं म्हातारेच होते आणि चढून गेले. बरं का? तेव्हा बरोबरीचे तरुण माणसं म्हणाले की त्यांना दादा म्हणत, दादा तुम्ही अजून चढला. अरे म्हणले, प्रपंचात सुद्धा ब्रह्मचर्य म्हणून असतो म्हणाले, ते मी पाळलंय. बघा, बरं का? माझ्या म्हणण्यात ते तुमच्या लक्षात आला. हे मी का सांगतोय, कोणताही समाज जर बरोबर राहायचा असेल त्याला बंधनात राहण्याशिवाय गत्यंतर नाही. बरं का? आता एक कार्ल पॉपर नावाचा जर्मन मनुष्य इंग्लंडमध्ये येऊन राहिला लढाईच्या वेळेला, अतिशय विचारवंत मोठा. त्याचे 2 ग्रंथ आहेत, 2 व्हॉल्यूम आहेत, दी ओपन सोसायटी अँड इट्स एनिमीज. आणि त्यांनी राईट फ्रॉम प्लेटो, अरिस्टॉटल, कार्ल मार्क्स, आमचं कार्ल तो, हेगेल, या सर्वांच्या पुढून आणून काय शोधलंय, हे सगळे समाजाचे शत्रू आहेत. ओपन सोसायटी अँड इट्स एनिमीज. कारण त्यांनी बंधनं घातली आहेत. कायदा म्हणजे काय, बंधनच की नाही. आज साधा आहे, तुम्हाला लघवी लागली, तुम्ही रस्त्यावर केलं तर चालेल. बघा तुम्ही बंधन कसं आहे ते. आणि वर्तमानपत्रात देते की नाही हो, त्या एसटीच्या मुतारे असतात, ते काय तिथे नरक असतो म्हणतात. कशाला हो, हे बंधन आहे की नाही त्याला. समाजामध्ये कोणती अशी घटना आहे की त्याला बंधन नाही, मला सांगा. हे जर खरं आहे तर मग योगाला बंधन नको का. फरक काय आहे, ही सगळी बाहेरची बंधन आहेत, आतलं बंधन हे योगाचं बंधन. आता सांगतो ही प्रस्तावना. का बरं आतलं बंधन. आम्ही बाहेरचं बंधन सहज पाळतो, कारण गत्यंतर नसतं, नाही का. आता साधी गोष्ट, तुम्ही या गर्दीमध्ये आगगाडीत चालला लोकल मध्ये, आणि पावसाळा दिवस आहे आणि काही छत्री गळती आहे, काय करता तुम्ही. फार तर शिव्यागाळी कराल, ते लोक म्हणले वेळा लेखाचं म्हणले छत्री गळायची. पण त्यांनी छत्री काय करायची, ओली छत्री, नाही का, काही करताच येत नाही. बरं, एखादा सिगरेट पिणारा आहे, काय तोंडाला घाण असते नरकासारखी त्याच्या, तुमच्या समोर आला, तुम्ही काय करता, नाही का. बंधन पाळता ना तुम्ही, त्याशिवाय जीवन अशक्य होईल, असं काय करता. साधी गोष्ट आहे, तुमचं कुटुंब आहे, 2 मुलं, नवरा बायको, बरं का. आणि जेवायला काही सुमार नाही, नवऱ्याने एकदा जेवायचं, मुलांनी एकदा जेवायचं. त्या बाईची काय हाल होती, कबूल आहे ना तुम्हाला सगळ्यांना, बाईची काय हाल होती. केव्हा आपलं कसे, रात्री मला 12 वाजता जेवायला पाहिजे. अरे हो, पण त्याला काही बंधन आहे का नाही काही. असं जर आहे तर मग ते बंधन बाहेरचं झालं. ह्याच्यामध्ये आतलं बंधन पाहिजे. त्याचं कारण काय आहे, तर आपलं मन हे शरीराला चिकटून आहे, किंबहुना त्या मनातूनच शरीर निर्माण झालेलं आहे. तेव्हा जर योगाला अनुकूल असं जीवन चित्र पाहिजे तर देहापेक्षा मनाकडे लक्ष जास्त पाहिजे. या करता, कारण ते देहात चिकटलेले. म्हणजे काय करा हे सांगतो आपल्याला. इथे मानसशास्त्र उपयोगी पडेल. आपल्यामध्ये मनाच्या ज्या क्रिया आहेत त्यापैकी 2-3 घेऊ आपण. बुद्धी आहे, विचार करणं. दुसरं आहे कल्पना करणं, बरं का. तिसरं भावना आहे, लक्ष देणं आहे, स्मृती आहे. आपण एक 2-3 घेऊ, आपल्याला काही संबंध सांगायचं नाही. विचार करणं. आता निवडणूक सुरू आहे, आता होईल ती काहीतरी, मग तिथे नावं बिवं ठरवतायत ना, त्यांच्या आपसात मारामाऱ्या चालल्या. तुम्ही वर्तमानपत्र काढलं आणि घरामध्ये काही कारण नसताना दिवसभर ते काथेकूट करीत बसला आणि योगाचा अभ्यास पुन्हा, हे योग्य आहे का. तुम्ही बघा, वाचन सोडून द्यावं. कारण असं, आपल्याला सुखदुःख काय आहे, तो येणारा कोण आहे, कसा आहे, तो कसा येतो, काय तो, त्याला कोण नेमकं काही आहे का. याचा अर्थ तुम्ही समाज विन्मुख बना असं नव्हे, पण आज तुमचा संबंध काय आहे, आलं ना लक्षात. तर मग विचाराला तिथे बंधन पाहिजे.
मी किती विचार करावा? हा, हे मी समजू शकतो की तुमच्या मुलाला कुठे ऍडमिशन पाहिजे आणि एका माणसाला आमदार आता नेमतायत, तर मग आशा ठेवा, विचार करावा की तो आमदार म्हणून निवडून आलाच तर मग जरा बघ म्हणून. हा, तुमचं लग्नही झालेलं नाही अजून, बरं का, पोरं बाळाचं पुढेच जाऊ द्या आणि उगीच असतो आला तर बरोबर. बर, हे एक. तुम्हाला आणखी पटेल, समजा इंग्लंड मध्ये निवडणूक झाली आणि पंतप्रधान कुणीतरी आला आणि उगीच हा आला असं बरं झालं, तुला काय करायचं, तू निवडून आला आणि गेला काय? म्हणजे माझ्या विचाराची शक्ती मी भलत्या कामात घालू नये, हे योगाचं मूळ तत्व आहे. हा, आता इमॅजिनेशन, कल्पना. माणसामध्ये कल्पना जर नसते ना, ज्ञानाची वाढच झाली नसते. त्याला त्यात सर्जनशील कल्पना असली तर विचारूच नका. हे मोठे मोठे कवी, नाटककार वगैरे काय कल्पना जबरदस्त असते त्यांची. तर समजा आपणही कल्पना करतो, कल्पनेचं एकच अंग घेतो मी, बाकीत जाऊ द्या. कल्पना म्हणजे भविष्याचा विचार, काळाशी संबंध आहे कल्पनेचा आणि विशेषतः भविष्याशी संबंध आहे, बरं का. मागच्याची कल्पना करीत नाही आपण, मागच्याची आठवण करतो आपण. वर्तमानाची कल्पना करीत नाही, वर्तमानातून पुढे काय होईल याची कल्पना करतो, म्हणजे भविष्याशी संबंध आहे. मला तुम्ही अगदी खरं सांगा, तुम्ही कधी भविष्याची कल्पना केलीच नाही का? जर हो म्हणाल ना तर तुम्ही वेडे तरी आहात, नाही तर लबाड तरी आहात, बरं का. कोण माणूस आहे असा की जो हा करीत नाही विचार? अहो, गीतेचं जर मर्म असेल तर यामध्ये आहे. काय आहे? कर्मणीयेव ते अधिकारा न फलामध्ये नाही. म्हणजे काय होईल, तो होईल, माझं काम आज हे करणं आहे. किती माणसं अशी भेटतील नाही का? त्यातल्या त्यात आपण नाम घेणारी माणसं आपल्या डोक्यात येत नाही विचार पुढचा, नामाचं काय होणार आहे, अजून काय होत नाही, अनुभव येत नाही, होत नाही, ते होत नाही. होतं का नाही सांगा? मला माहित नाही, मला सांगितलं नाही, कर कर. याचे उदाहरण सांगतो. महाराजांचं दृष्टांत आहे. एक राजा होता, त्याच्याकडे एक साधू यायचा. तेव्हा त्या दोन गोष्टी आहेत, त्यातली पहिली सांगतो. तो राजा मोठा दुष्ट होता. तेव्हा तो काय म्हणला, मला आपण काहीतरी परमार्थ सांगा. सांगतो म्हणाले. तुम्ही काय केलं जा राजे साहेब, रोज जेवण झाल्यावर 2 तास निजत जा म्हणाले. हा, अरे परमार्थ काय म्हणाले याच्यामध्ये? त्याचं कारण असं आहे, तुमची बुद्धी फार दुष्ट आहे. तेव्हा 2 तास तरी लोक जरा हवालदिल होतील म्हणजे काय बरोबर म्हणाले. आपल्याला हेच लागू आहे बरं का, अगदी लागू आहे. महाराज काय म्हणाले, त्यांचीच ती योग्यता आहे. ते निरूपणात कोणीतरी निजला घोरायला लागला. घोरायला लागल्यावर लक्ष देणं भाग पडलो नाही का नुसता. तेव्हा महाराज म्हणले, माझ्या निरूपणाचा एवढा जरी उपयोग झाला तरी प्रपंचाचा विचार तासभर तरी नाही म्हणलं डोक्यात, बरोबर की म्हणले त्याचा. त्या राजाचं झालं. दुसरी गोष्ट अशी आहे त्यांची की म्हणलं, एक राजे साहेब होते असेच. ते म्हणले, बघ काय परमार्थ सांगा. ते म्हणले, संध्याकाळी फिरायला जाईन तेव्हा सांगेन. ते फिरायला गेले गावाच्या बाहेर. तिथे की नाही एक दगड पडलेली रास होती मोठी. तेव्हा म्हणाले, राजे साहेब तुम्ही म्हणले हे दगड त्या पलीकडच्या खड्ड्यात टाका. तेव्हा 8 दिवस गेले, आले बुवा, टाकले का म्हणले? होय म्हणले बुवा. पण सारखं मनात येते की हे काय आहे, परमार्थ काय याच्यामध्ये? दगड इकडचे तिकडे टाका, परमार्थ काय म्हणाले? बरं, आणखी 8 दिवस टाका. पुढे 8 दिवस तेच कार्यक्रम. आले बुवा, काय बुवा कसं काय आहे? टाकतोय म्हणले मी, पण असं वाटतं काय कुणास ठाऊक म्हणले बा, टाकतोय मी पण पहिल्यासारखं नाही, जरा फरक आहे की यात काय रहस्य आहे हे सारखं डोक्यात येते. बरोबर, आणखी 8 दिवस टाका म्हणाले. बरं, पुन्हा पुढे 8 दिवसांनी आल्यावर आता म्हणलं मी सोडून दिलं, टाका म्हणले तर टाका, काय होईल ते होईल म्हणाले. असा परमार्थ पाहिजे. मला नाम घ्यायला सांगितलंय ना, मी कल्पना करणार नाही. गोष्ट फार अर्थपूर्ण आहे, कल्पना बंद. कारण सांगतो त्याचं, ती जी अवस्था आहे भगवंताच्या दर्शनाची, आम्ही कितीही कल्पना केली तरी ती आम्हाला कळणार नाही आज. असं असल्यामुळे मी सांगितलं ना, त्या व्हाईटहेडचं वाक्य फार छान आहे. तो म्हणला, व्हॉट इज द सुप्रीम व्हॅल्यू ऑफ सोसायटी? समाजामध्ये उच्च मूल्य काय आहे? तो म्हणला, पीस, शांतता. पीस, बरं का. पण तो काय म्हणाला, पीस दॅट पासेस ऑल अंडरस्टँडिंग. हे बायबल मधलं आहे की ती जी शांती आहे ती शांतीची आम्हाला कल्पनाच नाही, तुमच्या बुद्धीच्या पलीकडे असणारी ती शांतता आहे. पीस दॅट पासेस ऑल अंडरस्टँडिंग.
हे त्याचं म्हणणं बरोबर आहे. म्हणून काय कल्पना करायची? अगदी असं कल्पना करा की अगदी प्रत्यक्ष तुमचे गुरु तुमच्या समोर येऊन उभे राहिले तरी संशय येईल. आपला मनाची आपली स्थिती अशी आहे ते झाल्यानंतर काय बा माझी कल्पना तर नसेल, हे अशी अवस्था असल्यामुळे आपल्याला ते कळणार नाही. म्हणून कल्पना विनाकारण न वापरणं हे सुद्धा त्यातच येत. या दोन गोष्टी पुढे आपल्याला वेळ नाही एवढं सगळं सांगायला. तसं स्मृतीचं तर काही विचारूच नका. काय कुठल्या आठवणी केव्हा येतात, त्या राहतात कुठे, त्या आयत्या वेळेला आठवतात कसं, काही माणसाला सांगता येत नाही. ही सगळी मानसशास्त्राला गूढ आहे. तुम्हाला आयत्या वेळेला ते सगळं आठवणं. एखाद्या डॉक्टरला विचारा, पेशंट आल्यानंतर ते औषध कसं आठवतं मला सांगा, काय सांगता येईल? काही सांगता येत नाही. इतकं ते कुठे असतं, कसं असतं, त्याचं कार्य काय, का राहतं, काही सांगता येत नाही. आणि त्यात गुंतागुंत सांगतो आपल्याला. या फ्रॉइडचा शिष्य होता युंग म्हणून, बरं का, कार्ल युंग म्हणून, त्याचे दोन, ॲडलर आणि युंग. त्याने तर आणखी असं काढलं, ज्या समाजात तुम्ही लहानाचे मोठे होता त्या समाजाच्या मनाच्या स्मृती तुमच्या याच्यामध्ये असतात. मी आणखी हे बघा गुंतागुंत त्यामध्ये, म्हणजे तुमच्या स्वतःच्या जीवनाच्या असतातच, पण सोशल मेमरीज तुमच्या मनामध्ये असतात, म्हणजे न कळत त्या येतात. म्हणजे किती गुंतागुंत असले पाहिजे. मग या सांगण्याचा हेतू काय, जसं देहाला त्यांनी मर्यादा सांगितल्या, खाणं पिणं उठणं बसणं, तसं मनाला सुद्धा ते वागणं म्हणजे युक्तीनं वागणं. मला मुद्दाम एकाने विचारलं, अहो युक्ती युक्ती म्हणजे काय, तर ज्या समतोलपणानं देहाला तुम्ही वागवता त्या समतोलपणानं मनाला वागवणं ही युक्ती आहे. आणि ती युक्ती म्हणजे भाग्य असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, की मी विचार करीन प्रपंचाचा किती तेवढ्या पुरता, बाकी नाही. नाहीतर समजा तुम्ही बँकेत पैसे ठेवलेत, एक गृहस्थ होते, बरं मी अतिशयोक्ती करीत नाहीये, ते काय म्हणाले, त्यांनी ते FD मध्ये पहिल्यांदा पैसे ठेवले, बरं का, फिक्स डिपॉझिट मध्ये. ते नवीन निघालेलं होतं, जरा हे झालं तर मला सारखं काय रे म्हणाले, ते बोललं तर काय होईल त्याचं, ते सरकार पैसे देईल का नाही आपल्याला, बरं का. तेव्हा ऐकण्यासारखं आहे. त्यांची बायकोच माझ्यासमोर त्यांना म्हणाली, तुमचा विश्वास नाही ना, काढून घ्या ना, आणा घरात ठेवा. अगं घरात कसे ठेवायचे म्हणाले, कोणी चोरून नेले तर पुन्हा आलं त्याच्यामध्ये. आता याला काय कराल तुम्ही सांगा, नाही का. आमचे एक नातेवाईक होते, त्यांच्या मुलाला 98चं 99 झाला ताप, 98.5 98.4 ना, 99 झाला. काय रे म्हणले, जगेल का नाही, काय होते कोणा काय कल्पना. या जीवनातल्या गोष्टी आहेत, मी अतिशयोक्ती करीत नाही, आपलाही स्वभाव तसाच आहे, बरं का. अगदी तुम्हाला सांगतो, गाडी थांबली मध्ये, फास्ट ट्रेन थांबायचीच मध्ये 2 स्टेशनाच्या मध्ये, बरं का, म्हणजे म्हणूनच फास्ट दे, बरं का. आणि मग लोकांच्या प्रतिक्रिया, क्या सरकार है बोले, क्या करे. एक म्हणतो तो गार्ड जसा आहे, एक म्हणतो ये पुराना हो गया है, अब क्या हो रहा है. म्हणजे आपापली कल्पना झाली, कोणाला काही माहिती नसतं, आहे ना खरं हे काय, कशामुळे झाले काय, आणि चाल. त्यापेक्षा एक उतरून तरी जा, नाही तर स्वस्त बसा, जप करा, नाही ते नाही चाललं चक्र काय, नाही का. हे होता कामाचं नाही. म्हणजे योगाला योग्य आहे, त्याने भाग्य म्हटलेलं आहे, आणि तुमचा प्रयत्न तर मनाची शक्ती सगळी आवरून जो करील ना. अहो विद्यार्थ्याला सुद्धा हे करावं लागतं, असं काय करता बरं. माझ्या एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर म्हणाला काय होतं, वाचताना मग यावर्षी काय प्रश्न येणार, कसं होणार, असं सारखं डोक्यात येतं. त्याला एक उपाय केला मी म्हणलं, मी तुला लाईकली क्वेश्चन्स, येणारे जे काही प्रश्न आहेत ते देतो, तेव्हा तुझ्या हे मनात आले की त्या प्रश्नाकडे बघ, त्याची थांबली बघा कल्पना करणं. कारण नाही तर भरमसाठ कल्पना, तेच 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 तेच. त्यांनी एक शक्कल काढली, सर असं शक्य नाही का, अहो या वर्षीचाच पेपर त्यांनी दिला तर काय होईल. आता म्हणजे तिथे चौकशी करूया आपण युनिव्हर्सिटीमध्ये, काय कल्पना कशी राहते. हे ऍक्च्युअली म्हणजे जीवन आहे बरं, हे कसं आहे मला सांगा, नाही का. हे सगळं थांबवणं, मनाचं आणि देहाचं बरोबर हे करणं, समतोल करणं म्हणजे युक्ती आहे. युक्तीचे मापे भविचे असं आहे. बरं आता पुढे, आता युक्ती योगाचे अंग पावे म्हणून मी सांगितलंय. अशी युक्ती त्याच्या आचरणात आली, योगाच्या अभ्यासाच्या. तिने पहा योगाचे अंग पावे म्हणजे तद्रूप झाला तो.
तेच ठरलं की हे असंच वागायचं. ऐसे प्रयाग जेथ बरवे तेच क्षेत्र संन्यासी स्थिरावे मानस जयाचे. ऐकण्यासारखं आहे फार. प्रयाग मध्ये काय आहे? गंगा यमुना सरस्वती, होय ना. गंगा ही गोरी, यमुना काळी, सरस्वती गुप्त. बरं, हे लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत? देहाला वळण लावलं, मनाला वळण लावलं, आणि सरस्वती गुप्त कोणची आहे मग? बरं का, ते सांगायच्या आधी तेच क्षेत्र संन्यासी स्थिरावे मानस जयाचे. क्षेत्र संन्यासी हा तांत्रिक शब्द आहे, टेक्निकल आहे. म्हणजे हे संन्यासी लोक, त्यांना असं आहे 3 दिवस एके ठिकाणी राहायचं, जास्त राहायचं नाही, असा त्यांचा नियम आहे. क्षेत्र संन्यासी म्हणजे तो कायमच्या क्षेत्रात राहतो, त्याला क्षेत्र संन्यासी म्हणतात. ते म्हणाले की त्याचं मन सारखं भिरभिरतंय. त्या संन्यासाचं काय, हा विषय तो विषय तो विषय फिरवत आहे. क्षेत्र संन्यासी जसा एका क्षेत्रात राहतो तसं त्याचं मन योगामध्ये स्थिर होत. ही कल्पना का? तर त्रिवेणी संगम पाहिजे, त्याशिवाय कसं राहील? तर म्हणाले युक्ती योगाचे अंग पावे. बाहेर आणि आत ज्याने बरोबर युक्ती लावली म्हणजे समतोल साधला, हे पहिलं अंग. बरं का, दुसरं अंग असेल तर साधन आहे, त्याचं योगाचा अभ्यास, ते साधन आहे. आणि तिसरं असेल तर भगवंताची श्रद्धा, हा योग मला बरोबर नेईल. त्या याच्यामध्ये काय असतं? इंग्लिशमध्ये एंड्स अँड मीन्स असं म्हणतात, साध्य आणि साधन. तर साधन असं पाहिजे की जे साध्याशी तादात्म्य होईल असं साधन पाहिजे. साध्य हे साधनामध्ये तादात्म्य असल्यामुळे सुरुवातीपासूनच त्याच्या अंगी असतं, ते गुप्त असतं, ते अज्ञात असतं. म्हणून हा त्रिवेणी संगम जिथे झाला, योगाचा अभ्यास, आता सांगितली ती युक्ती आणि साध्य, हे 3 आले एके ठिकाणी की मग मन क्षेत्र संन्यासी राहते, म्हणजे मन स्थिर होत. मग तया ते योगयुक्त तू म्हण, हेही प्रसंगे जाण, हे ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची. पुढे श्लोक असा आहे, यथा दीपो निवांतस्थो नेंगते सोपमा स्मृता. ही योग्याच्या मनाला उपमा दिलेली आहे. भगवान सांगताय कसं? जिथे वारा नाही, त्या वारा नाही अशा जागी तो जसा दीप शांत राहतो, तसा हा योगी क्षेत्र संन्यासी झालेला हा योगी मनाने शांत होतो, मन स्थिर होत. आणि योगाची ही जी अवस्था आहे, स्थिर मन होणं, ही फार कमालीची शांत अवस्था आहे. त्याच्या मनाला महाराज फार छान सांगितले. महाराज म्हणायचे, एखादा हिमालयात राहणारा योगी बर्फाने आच्छादित झाला तर जसा तो पुतळ्यासारखा बसतो, तसं योगाला चिकटलेला हा योगी मनाने तसा बसतो. त्याला हलवावं लागतं की बाबा आता काम कर, आणि नामाने ही अवस्था येते. महाराज म्हणाले समाधी ती हीच. महाराज म्हणाले योगामध्ये डोळे झाकून समाधी आहे, नामामध्ये डोळे उघडे ठेवून समाधी आहे. म्हणजे बाहेरचे जे सगळे संदेश येतात, स्टिम्युलाय, त्याचा मनावरती आघातच होत नाही. म्हणजे कृष्णमूर्ती रेजिस्टरच होत नाही. म्हणजे तुम्हाला कोणी शिव्या दिल्या, काय म्हणतोय गो तसं, बरं का, ऐकोनी न ऐके ऐसे झाले माझे मन, जैसा का उन्मनी योगीराज. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जाणवनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खूण दाखवून देऊनी. पहा म्हणजे किती छान वर्णन आहे. इकडे अवस्था येत आहे, कळतंय असं वाटतं, पण अज्ञान जास्त जास्त दिसतं. अरे कळत नाही आपल्याला. जाणवनी नेणते असं माझं मन. मग काय होईल? मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळात पद्मपत्र. दिसतोय प्रपंचात पण मनाने प्रपंचात नाही. पुढे म्हणाले, ऐकोनी नाही के निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीराज. काय असेल आतमध्ये नाही, शिरतच नाही. ते मन घेणार जे मन आहे ते मनच हजर नाही तर घेतो कसला तो. ही अवस्था आहे. आणि मग पुढे म्हटलंय त्याला योगयुक्त म्हटलंय मी. भगवान म्हणतायत योगिनो यत चित्तस्य जिंदते योग महात्मना. त्याला योगयुक्त म्हणतात. त्या योगयुक्तानं मग मी देह नाही या अवस्था येते, मी आत्माच आहे जाणीव होते. हा पुढचा विषय आहे, तो पुढच्या रविवारी सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम।